मोहन मनखंडेकर यांना केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. प्रलंबित कौलापूर विमानतळ प्रश्न मार्गी लावण्याचं निवेदन दिलं. पुढील आठवड्यात जागेची पाहणीसाठी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहण्याचे संकेत दिले. अनेक वर्षांपासून प्रलंबित आणि लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा विषय ठरलेल्या कौलापूर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन सहकार आणि केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले. पुढील महिन्यात संबंधित जागेची पाहणी करण्याचं नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी पुण्यात मोहोळ यांची भेट घेऊन त्यांना कौलापूर विमानतळासंदर्भात निवेदन दिले. कौलापूर विमानतळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने हे विमानतळ अतिशय महत्त्वाचं आहे. विमानतळ होण्यासाठी 160 एकर जमीनही आरक्षित आहे. या जागी 1966 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विमान यशस्वीरित्या लँडिंग झाले होते. त्यानंतर या विमानतळ निर्मितीकडे दुर्लक्ष झाले आहे. यापूर्वी अनेक वेळा मंत्री महोदय आणि मान्यवरांकडून या जागेची पाहणी झाली आहे, पण आजतागायत विमानतळ उभारणीच्या दृष्टीने अपेक्षित हालचाली झाल्या नाहीत असा उल्लेख प्राध्यापक वनखंडे यांनी या निवेदनात केला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या निवेदनाची दखल घेऊन पुढील आठवड्यात विमानतळ जागेच्या पाहणीचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे विमानतळाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्राध्यापक वनखंडे यांच्या समवेत सागर वनखंडेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.